मित्रांनो, लेसन नंबर 11 सर्कल यामधील प्रॅक्टिस सेट 43 अभ्यासणार आहोत. आर्क ऑफ द सर्कल. The circle is divided into two parts by taking any 2 points on the circle. Each part is called an arc. वर्तुळावरील कोणतेही 2 पॉइंट घेऊन ते जोडले असता वर्तुळाचे 2 भाग होतात. त्यातील प्रत्येक भागाला आर्क म्हणजेच वर्तुळकौस असे म्हणतात. The chord AB divides the circle alongside into two parts. Of these, the arc AXB is smaller and is called a minor arc. Arc AYB is bigger and is called the major arc. Minor arc AXB is also expressed as arc AB. या वर्तुळाच्या आकृतीमध्ये AB या कॉर्डमुळे वर्तुळाचे 2 भाग झालेले आहेत. त्यातील प्रत्येक भागाला आर्क असे म्हणतात. आर्क AXB हा आर्क AYB पेक्षा लहान आहे, त्याला मायनर आर्क असे म्हणतात. आर्क AYB हा आर्क AXB पेक्षा मोठा आहे, त्याला मेजर आर्क असे म्हणतात. अशा प्रकारे या वर्तुळामध्ये मायनर आर्क आणि मेजर आर्क असे 2 आर्क तयार झालेले आहेत. यातील मायनर आर्क AXB याचं वाचन आर्क AB अशा प्रकारे देखील केले जाते. In the figure alongside, chord RT is a diameter of the circle. The diameter gives rise to 2 equal arcs. They are called semicircular arc. या दुसऱ्या आकृतीमध्ये chord RT हा वर्तुळाचा व्यास आहे. वर्तुळाचा व्यास हे वर्तुळाचे 2 समान भाग करतो. त्यामुळे या आकृतीमध्ये 2 समान आर्क तयार झाले आहेत. आर्क RXT आणि दुसरा RYT असे 2 समान आकाराचे आर्क तयार झाले आहेत. त्यांना सेमी सर्क्युलर आर्क असे म्हणतात. अर्ध वर्तुळ कौस असे त्यांना म्हणतात. सेंट्रल अँगल अँड द मेजर ऑफ एन आर्क. केंद्रीय कोन आणि कौसाचे माप. In the figure, O is the vertex of the angle AOB. An angle whose vertex is the center of the circle is called a central angle. वर्तुळाचा केंद्रबिंदू ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. आकृतीमध्ये अँगल AOB हा कौस AZBC निगडीत असलेला केंद्रीय कोन आहे. The angle AOB in the figure is the central angle corresponding to arc AZB. The measure of the angle subtended at the center by an arc is the taken to be the measure of the arc. वर्तुळ कौसाचे माप त्याने केलेल्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. The measure of a minor arc is equal to its corresponding central angle. या आकृतीमध्ये सेंट्रल अँगल AOB आणि आर्क AZB या दोघांची मापे समान असणार आहेत. The measure of a minor arc. In the figure alongside, the measure of angle AOQ is equal to 70 degree. Therefore, measure of the minor arc AYQ is 70 degree. या आकृतीमध्ये अँगल AOQ चं माप 70 डिग्री आहे, म्हणून त्याच्याशी निगडीत असलेला आर्क AYQ याचं देखील माप 70 डिग्रीज असणार आहे. The measure of a major arc. Measure of a major arc is equal to 360 degree minus measure of the corresponding minor arc. मेजर आर्कचे माप शोधत असताना या ठिकाणी जो मायनर आर्क आहे AYB, या AYB चे माप आहे 70 डिग्री. हे 70 डिग्री माप आपण 360 डिग्री मधून मायनस केले की आपल्याला AXQ या मेजर आर्कचे माप मिळणार आहे. कारण संपूर्ण वर्तुळाचे माप असते 360 डिग्री. या 360 डिग्री मधील या मायनर आर्कचे माप आहे 70 डिग्री. त्यामुळे 360 डिग्री मधून 70 डिग्री मायनस केला की उर्वरित असलेला जो मेजर आर्क आहे त्या मेजर आर्कचे माप आपल्याला मिळणार आहे. मेजर ऑफ मेजर आर्क AXB इन द फिगर 360 डिग्री minus 70 degree is equal to
290 डिग्री. 360 डिग्री मधून AYB या मायनर आर्कचे माप आपण मायनस केले की आपल्याला मेजर आर्कचे माप मिळते 290 डिग्री. When the radius OA of a circle turns anti-clockwise as shown in the figure alongside, through a complete angle, it turns through an angle that measures 360 degree. Its end point A complete one circle. The angle subtended at the center by the circle is 360 degree. या ठिकाणी या सेंटर जवळ 360 डिग्रीचा अँगल तयार होतो. The measure of the complete circle is 360 degree. पूर्ण वर्तुळाचे माप हे 360 अंश असते. The measure of a semicircular arc is equal to 180 degree. जर पूर्ण वर्तुळाचं माप 360 डिग्री असेल तर त्याचे दोन समान भाग केल्यानंतर त्यातील प्रत्येक भाग म्हणजे सेमी सर्क्युलर हे 180 डिग्रीचा असणार आहे. आर्क AYB चं माप 180 डिग्री असणार आहे आणि आर्क AXB चं माप देखील 180 डिग्रीच असणार आहे. आणि दोघांची जर आपण बेरीज केली तर पूर्ण सर्कल तयार होतं आणि त्या सर्कलचं माप आहे 360 डिग्री. प्रॉब्लेम सेट 43 मधील हा पहिला क्वेश्चन आहे. Choose the correct option if arc AXB and arc AYB are corresponding arcs and measure of arc AXB is equal to 120 degree. Then measure of arc AYB is equal to 140 degree, 60 degree, 240 degree, 160 degree. या ऑप्शन मधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. The sum of the measure of two corresponding arc is 360 degree. एकाच वर्तुळातील एकमेकांशी निगडीत असलेल्या दोन कंसांच्या मापांची बेरीज ही 360 डिग्री असते. आर्क AXB आणि आर्क AYB हे एकाच वर्तुळातील दोन आर्क आहेत, त्यामुळे यांची ॲडिशन ही 360 डिग्री असणार आहे. त्यापैकी मेजर ऑफ आर्क AXB इज इक्वल टू 120 डिग्री. म्हणून आपण या ठिकाणी आर्क AXB चं माप लिहिलेलं आहे 120 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क AYB. आर्क AYB चं माप आपल्याला शोधायचं आहे, त्याचं माप आपल्याला माहित नाही म्हणून या ठिकाणी मेजर ऑफ आर्क AYB असंच लिहिलेलं आहे. परंतु या दोघांची ॲडिशन मात्र आपल्याला माहित आहे. 120 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क AYB इज इक्वल टू 360 डिग्री. या दोघांची बेरीज 360 डिग्री असणार आहे. या ठिकाणी हे इक्वेशन तयार झालेलं आहे. 120 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क AYB या ठिकाणी ॲडिशन आहे, त्यामुळे 120 डिग्रीची साइड चेंज केल्यानंतर या ठिकाणी सबट्रॅक्शन होणार आहे. 360 डिग्री minus 120 degree is equal to 240 degree. Therefore, measure of arc AYB is equal to 240 degree. The correct alternative is 3. तिसऱ्या ऑप्शन मध्ये 240 डिग्री हे आन्सर दिलेलं आहे. Question number 2. Some arcs are shown in the circle with center O. Write the names of the minor arcs, major arcs and semicircular arcs from among them. O केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवले आहेत. त्यापैकी वर्तुळामधील लघु कंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस यांची आपल्याला नावं लिहायची आहेत. मायनर आर्क ज्यांचं माप 180 डिग्री पेक्षा कमी आहे असे आर्क हे मायनर आर्क असणार आहे. QR हा या सर्कलचा डायमीटर आहे, त्यामुळे या सर्कलचे दोन सेमी सर्क्युलर भाग तयार झालेले आहेत. या सेमी सर्क्युलर आर्क पेक्षा जे आर्क आपल्याला लहान दिसतायत ते मायनर आर्क असणार आहेत. मग या ठिकाणी आर्क QXP हा मायनर आर्क आहे. त्याचबरोबर आर्क XPR हा देखील मायनर आर्क आहे. त्यानंतर आर्क PRY हा देखील मायनर आर्क आहे. आर्क PR हा देखील मायनर आर्क आहे. मायनर आर्कचं नाव आपल्याला दोन अक्षरामध्ये देखील लिहिता येतं.
हा आर्क देखील सेमी सर्क्युलर आर्क पेक्षा लहान आहे, म्हणजेच 180 डिग्री पेक्षा लहान आहे, त्यामुळे हा देखील मायनर आर्क असणार आहे. अशा प्रकारे या आकृतीतील मायनर आर्क या ठिकाणी लिहिले आहेत. आर्क PXQ, आर्क PR, आर्क RY, आर्क QX आणि आर्क XP. तर अशा प्रकारे हे मायनर आर्क आहेत. मेजर आर्क, ज्या आर्कचं मेजर हे सेमी सर्क्युलर आर्क पेक्षा जास्त आहे, म्हणजेच 180 डिग्री पेक्षा जास्त आहे, असे सर्व आर्क हे मेजर आर्क्स असणार आहेत. आर्क PQR, PQR या ठिकाणी PR हा मायनर आर्क आहे, त्याचा करस्पॉन्डिंग आर्क हा मेजर आर्क असणार आहे. आर्क PQR हा या ठिकाणी मेजर आर्क आहे. आर्क PYQ, PYQ हा देखील मेजर आर्क आहे, कारण त्याचा करस्पॉन्डिंग जो आर्क आहे आर्क QXP हा मायनर आर्क आहे, त्यामुळे QXP या आर्कचा करस्पॉन्डिंग आर्क PYQ हा मेजर आर्क आहे. या आर्कचं नाव सांगताना आपल्याला दोन प्रकारे सांगता येईल. आर्क PYQ किंवा आर्क PRQ. दोन्ही प्रकारे जरी नाव सांगितलं तरीही ते एकाच आर्कचं नाव असणार आहे, कारण त्यांचे एंड पॉइंट सेम आहेत. पहिल्यांदा जे आपण नाव घेतलं आर्क PYQ, यामध्ये एंड पॉइंट P आणि Q हेच होते. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रकारे नाव घेतलं आर्क PRQ, या ठिकाणी देखील एंड पॉइंट PQ हेच आहे. जेव्हा एंड पॉइंट हे तेच असतात, त्यावेळेला मधील कोणताही पॉइंट घेऊन जरी आपण त्याचं नाव लिहिलं तरी तो आर्क तोच असतो. त्यानंतर पुढील आर्क आहे आर्क RQY. आर्क RQY या ठिकाणी RY हा मायनर आर्क आहे. आर्क RY या मायनर आर्कचा करस्पॉन्डिंग आर्क आहे आर्क RQY, त्यामुळे आर्क RQY हा देखील मेजर आर्क आहे. या आर्कचं देखील नाव सांगताना R आणि Y यांच्यामध्ये या तिन्ही पॉइंट पैकी कोणता जरी पॉइंट घेतला तरी तो आर्क RQYच असणार आहे. अशाच प्रकारे पुढील आर्क देखील हे मेजर आर्क आहेत. आर्क XQP, आर्क XQP, कारण XP हा मायनर आर्क आहे, त्याचा करस्पॉन्डिंग आर्क आहे आर्क XQP किंवा आर्क XYP किंवा आर्क XRP. मधला जो पॉइंट आहे तो आपण बदलला, परंतु हे एंड पॉइंट मात्र आपण बदलले नाही. पुढील आर्क आहे आर्क QRX. आर्क QRX हा देखील मेजर आर्क आहे, कारण XQ हा मायनर आर्क आहे, त्याचा करस्पॉन्डिंग आर्क QRX हा मेजर आर्क आहे. अशा प्रकारे या आकृतीच्या सहाय्याने आपण मायनर आर्क्स, मेजर आर्क्स आणि सेमी सर्क्युलर आर्क्स यांची नावे लिहिलेली आहेत. क्वेश्चन नंबर 3. In a circle with center O, the measure of a minor arc PXQ is 110 degree. What is the measure of the major arc PYQ? O केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकौस PXQ चे माप 110 अंश आहे, तर विशाल कौस PYQ चे माप काढा. PXQ चं माप 110 डिग्री आहे, म्हणजेच 180 डिग्री पेक्षा कमी आहे, म्हणून हा मायनर आर्क आहे. त्याच्याशीच करस्पॉन्डिंग असलेला आर्क आहे PYQ, हा मेजर आर्क आहे, त्याचं माप आपल्याला शोधायचं आहे. The sum of the measure of two corresponding arc is 360 degree. एकाच वर्तुळातील एकमेकांशी निगडीत असलेल्या दोन कंसांची बेरीज ही 360 डिग्री असते. Measure of minor arc PXQ plus measure of major arc PYQ is equal to 360 degree. त्यापैकी मायनर आर्क PXQ चं माप आहे 110 डिग्री आणि आर्क PYQ चं माप आपल्याला शोधायचं आहे.
परंतु या दोघांची बेरीज आहे 360 डिग्री। या ठिकाणी हे इक्वेशन तयार झालेलं आहे। 110 डिग्री याची साइड चेंज केल्यानंतर या ठिकाणी सबट्रॅक्शन होणार आहे। 360 डिग्री मधून 110 डिग्री मायनस केल्यानंतर आन्सर येतं 250 डिग्री। Therefore, measure of arc PYQ is equal to 250 डिग्री। मुलांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 43 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे। पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पुढील लेसन मधील प्रॅक्टिस सेट 44 आपण सोडवणार आहोत। धन्यवाद।